नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत मी कुळीदाची रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण कुळीदाचे शेंगुळे बघणार आहोत, पण त्याआधी आपण कुळीदाचे फायदे जाणून घेऊ। कोणत्या भागात काय भागात याला हुलगे असेही म्हटले जाते। कुळीद हे भारतात उगवणारं आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि कडधान्याचा प्रकार आहे। कुळीदाला आजारपणास सर्वाधिक महत्त्व दिले गेलेले आहे। कडधान्यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात, तसेच कुळीद हे उष्णता वाढवतं, म्हणून हिवाळ्यात पावसाळ्यात खाल्ले जातात। तसेच कुळीदामध्ये प्रोटीनही भरपूर असते। कुळीदामध्ये फॅटचे प्रमाण भरपूर कमी करण्यास मदत करत असतं, त्यामुळे कुळीद हे सर्दी खोकल्यासाठी तसेच खूप चांगले असते। तसेच कुळीद हे किडनी स्टोनसाठीही उपयुक्त असते। कुळीदामध्ये हीट भरपूर असते, त्यामुळे स्टोन वितळण्यासाठी मदत करते। त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींना डॉक्टर हे कुळीद खायला लावत असतात। तसेच कुळीद हे डायबेटीसच्या लोकांसाठीही खूप चांगले असते। कुळीद हे हृदयविकारांसाठी सुद्धा चांगले असते, हृदयविकारांपासून दूर ठेवते। तसेच कुळीद हे वजन कमी करण्यास मदत करते, त्यामुळे बरेच लोक डाएटमध्ये याचा वापर करत असतात। कुळीद हे आपल्याला वापरायच्या आधी थोडी काळजी घेतली पाहिजे, तर ती तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे। कुळीद वापरण्याआधी आपल्याला कुळीद हे स्वच्छ निवडून त्यानंतर भाजून घ्यायचे आहे, त्यानंतरच दळायला द्यायचे आहेत। त्यामुळे त्यातले फॅटिक ॲसिड कमी होते। तर आपल्याला अशाच प्रकारे वापरायचे आहेत, तरच त्याचा फायदा आपल्याला होतो। तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी कुळीदाचे सेवन करायचे नसते, कारण कुळीद हे उष्ण असते। त्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी जर कुळीदाचे सेवन केले तर त्यांना त्रास हा होऊ शकतो। चला तर मग आज आपण कुळीदाची मस्त अशी रेसिपी बघू। कुळीदाच्या बरेच रेसिप्या केल्या जातात। कोणी पिठलं बनवतं, तसेच कोणी याचं सूपही बनवून पित असतं, तसेच शेंगुळे बनवले जातात, तसेच बरेच काही कुळीदाचे प्रकार केले जातात। तसेच कुळीदाची भाकरीही केली जात असते। तसेच कोकणामध्ये कुळीद हे आवर्जून खाल्लं जातं। कोकणातील लोकांचं तर कुळीद हे आवडतीची गोष्ट आहे। कुळीदाचं पिठलं खायला खूप टेस्टी लागतं। तसेच काही भागांमध्ये कुळीदाचे शेंगुळे तर आवडीने खाल्ले जातात। शक्यतो हिवाळ्यामध्ये याचे सेवन जास्त केलं जातं, कारण यातून उष्णता निर्माण होत असते आणि आपल्याला हिवाळ्यामध्ये गरम वस्तू खायच्या असतात, त्यामुळे आपल्याला भूकही लागत नाही। चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ। कुळीदाची शेंगुळेची रेसिपी आज आपण बघत आहोत। करायला अगदी सोपी आहे, जास्त टाईमही आपल्याला लागत नाही। या ठिकाणी 1 वाटी कुळीदाचं पीठ घेतलेलं आहे। कुळीदाचं पीठ दळून आणताना यामध्ये मी थोडेसे गहू पण घातले होते, त्यामुळे यामध्ये मी वर्ण गव्हाचं पीठ घालत नाही। पण तुम्ही जर तसेच कुळीद दळून आणले असेल तर 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ अवश्य घाला। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लाल तिखट, धना जिरा पावडर आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि ठेचलेला लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आहे। लसूण असा ठेचून घातला की आपल्या कुळीदाच्या शेंगुळ्याला चव ही खूप छान येते, त्यामुळे लसूण तुम्ही आवर्जून घाला। हे सर्व घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपल्याला पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। चपात्यांना आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवत असतो त्याप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेऊ। बऱ्याचदा कुळीदाचे शेंगुळे खाल्ल्याने बऱ्याच लोकांना हीट असते, त्यांना त्रास होतो, त्यामुळे उष्णता असलेल्या लोकांनी कुळीद हे खाऊ नये। आपलं पीठ हे भिजवून झालेलं आहे। आपण थोडंसं तेल घालून हे पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घेऊ। अशा प्रकारे आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे। आता आपण एक चटणी करून घेणार आहोत। त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडंसं खोबरं घ्यायचं आहे आणि लसूण घ्यायचं आहे। खोबऱ्याऐवजी तुम्ही दाण्याचा कूट किंवा शेंगदाणे घेतले तरीही चालेल आणि हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपण हे वाटून घेणार आहोत। बघा, मस्त असं आपली चटणी ही वाटून झालेली आहे। खोबरं हे अगदीच बारीक होत नाही। अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण आपलं पीठही भिजलेलं आहे। आता आपण याचे शेंगुळे करून घेणार आहोत। एका ताट घ्यायचं आहे किंवा पोळपाटावर आपण हे शेंगुळे अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत।
हे शेंगुळे करायला जास्त टाईम लागत नाही. लहान मुलांना जरी करायला दिले तरी लहान मुलं खूप आवडीने करतात. अशा प्रकारे आपण सर्व शेंगुळे करून घेऊ. काही काही भागात थोडासा वेगळा आकार देऊनही हे शेंगुळे केले जातात. कोणी कोणी याला कुळीदाची जिलेबी असेही म्हणतात. एक वेगळा आकार देऊन मी तुम्हाला दाखवणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे शेंगुळे करून घ्यायचे आहे. अशा आकाराचे तुम्ही शेंगुळे बनवले तरीही ते खायला टेस्टीच लागतात आणि दिसायलाही थोडेसे वेगळे दिसतात. आपले सर्व शेंगुळे करून तयार झालेले आहेत. आता आपण हे शिजवून घेणार आहोत. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये तेल गरम झाल्यावर जिरे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण वाटून घेतलेली चटणी यामध्ये घालून घ्यायची आहेत. चटणी ही तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी हे थोडं आपल्याला जास्तच घालायचं आहे. आपण यामध्ये हिरवी मिरची घातली होती त्यामुळे ती तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत. या ठिकाणी मी 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. शेंगुळे शिजायला थोडासा टाईम जास्त लागतो, त्यानंतर ते खूप घट्ट होता, त्यामुळे आपण या ठिकाणी पाणी हे थोडं जास्त घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि या पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये शेंगुळे सोडून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला शेंगुळे घालून घ्यायचे आहेत. शक्यतो तुम्ही शेंगुळे करण्यासाठी मोकळं भांडं घ्या, जेणेकरून ते शेंगुळे चिटकणार नाही आणि व्यवस्थित असे शिजल्या जातील. आता आपण 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून मस्त असं शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण शेंगुळ्याचं हे थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं होतं, यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि याची पेस्ट करून घेणार आहोत. फोडणी दिलेलं पाणीच आपण यामध्ये वापरत आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने याची पेस्ट करून घेणार आहोत. अशा प्रकारे जर आपण पेस्ट करून त्यामध्ये घातली तर आपल्या ग्रेव्हीला थिकनेस छान येतो आणि आपल्या शेंगुळ्याला चव पण खूप छान येते. अगदी थोडंसं आपल्याला पीठ ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे पेस्ट करायची आहे. शेंगुळे शिजत असताना थोडंसं झाकण हे खुलं ठेवायचं आहे. 7 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे. मस्त असे शेंगुळे आपले फुगलेले आहेत. आता आपण ती पेस्ट घालून घेणार आहोत. या पेस्टमुळे आपलं पाणी हे मस्त असं थिक तयार होईल. छान अशी घट्ट अशी ग्रेव्ही आपल्या शेंगुळ्यांची तयार होईल. यामध्ये तुम्ही वर्ण 1 ते 2 चमचे दाण्याचा कूट घातला तरी हे शेंगुळे खायला खूप टेस्टी लागतात. पेस्ट घातल्यानंतर परत आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, कारण की ते पीठ कच्चं होतं, त्यामुळे ते पीठ शिजले गेलं पाहिजे, म्हणून 5 मिनिटं मी परत झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटांनंतर बघा, मस्त अशी आपली ग्रेव्ही घट्ट झालेली आहे आणि आपले शेंगुळे हे शिजून तयार झालेले आहे. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त टाईमही आपल्याला लागत नाही आणि खायला तर हे खूपच टेस्टी आहे. आणि शेंगुळ्याचे फायदे, कुळिदाचे फायदे मी तुम्हाला तर सांगितलेच आहे. तर तुम्ही अशा प्रकारे शेंगुळे हे नक्की करून बघा. करायला सोपे आणि खायला टेस्टी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोज काहीतरी नवीन खावंसं वाटत असतं, तर अशा वेळेस तुम्ही हे शेंगुळे नक्कीच ट्राय करू शकता. डाएट करणाऱ्यांसाठी पण हे शेंगुळे फायदेशीर असतात, त्यामुळे तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही हे शेंगुळे करून खाल्ले तरीही काही हरकत नाही.
मस्त अशी आपली शेंगुळ्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.